राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे हे काल दिल्लीला गेले होते आणि आज त्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. त्यांचं काय झालं असेल चर्चा, बाळा नांदगावकरांनी एवढं काय सविस्तर सांगितलं नाहीये, परंतु एवढं सांगितलं की त्यांची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे आणि बाळा नांदगावकर उद्या देखील राजसाहेबांची भेट घेतल्यानंतर ते बाकीच्या गोष्टी काय डिस्कशन झाले ते सांगणार आहेत असं त्यांनी आपल्याला जरी सांगितलं असलं तरी आपण या व्हिडिओमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष जर महायुतीमध्ये गेला तर ह्याच्यामुळे जे एकेकाळी बोलत होते की लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर मी कार्यक्रम करतो, तर मला असं म्हणायचं की जर राज ठाकरे आलंय महायुतीमध्ये तर एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यक्रम कसा होतोय तो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि म्हणून एकनाथ शिंदेचे आज 6 खासदार जे होते ते वर्ष बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेण्यासाठी गेले होते, कारण त्यांना माहिती होते की दिल्लीमध्ये जे काय घडतंय त्यांची इनपुट त्यांना थोडेफार मिळतच असतील आणि शक्यता तर 100% असणार आहे, कारण ते शेवटी महायुतीमध्येच येणार आहेत. तर त्यांना आधी माहितीच असणार की नक्की राज ठाकरे हे येणार की नाही येणार. आणि जर बघा आता दिल्लीमध्ये एवढ्या लांब जर एखादा व्यक्ती जाणार असेल तर त्याच्या आधी खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात, त्याच वेळेला एखादा व्यक्ती एवढ्या लांब जातो. ह्याचा अर्थ 99% नाही 100% राज ठाकरे हे महायुतीमध्ये सहभागी होतील. आता त्यांचं जागेवरनं चाललं असेल की 1 जागेवरती उभा राहणार, 2 जागेवरती की 4 जागेवरती, तर ह्या जागेंच्याच गोष्टीवरनं एकनाथ शिंदेच्या खासदारांच्या मनामध्ये धडकी भरलेली आहे की एकनाथ शिंदेच्या, मी का बोलतोय माहिती का, अजित पवार वगैरे सगळे सेफ आहेत, आपले हे देवेंद्र फडणवीस देखील सेफ आहेत, भाजप देखील सेफ आहे, पण सगळ्यात मोठा धोका हा जर राजसाहेब ठाकरे हे मनसे हा पक्ष जर महायुतीमध्ये सामील झाला तर सगळ्यात मोठा धोका हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या असणाऱ्या आमदारांनी खासदारांना आहे. त्याचा रिझन असं आहे की मनसे जर महायुतीमध्ये आलं तर मुंबई दक्षिणची जागा मनसेला देण्यामध्ये भाजप अग्रेसर आहे आणि त्यांची बोलणी तशी झालेली आहेत. आणि त्या ठिकाणावरनं अमित ठाकरे यांनी उभं राहावं, कारण एक चांगला उच्च शिक्षित तरुण आणि यंग रक्त असलेला किंवा एक कार्यकर्ता अशा मतदारसंघातनं येणं हे भाजपसाठी इम्पॉर्टंट आहे. कारण दक्षिण मुंबईचा भाग जर बघितला मतदारसंघ तर शिक्षित मतदारसंघ किंवा एकदम नाही का पॉश मतदारसंघ असलेला मतदारसंघ आहे. आणि ह्या ठिकाणावरनं 2 आहेत, म्हणजे मुंबई दक्षिण आणि मुंबई मध्य, तर इथून राहुल शेवाळे आणि मिलिंद देवरा ह्या दोघांजण इंटरेस्टेड आहेत. तर जर मनसे युतीमध्ये आलं तर ह्या दोघांपैकी एकाचा पत्ता कट होणार आहे, भले मध्ये देवरा असतील किंवा शेवाळे असतील. आता ते सीट शेअरिंगचं कसं फॉर्म्युला होतं, म्हणून तर भाजपने 20 जागांचे सीट शेअरिंग केलं, म्हणजे फायनल केले आणि त्या 20 लोकांना सांगितले की तुम्ही तुमच्या प्रचाराला लागा. परंतु एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील ह्यांना अजून सीट शेअरिंग करता आलं नाही, किंवा आपण तसं म्हणू शकतो की ह्यांचं अजून सीट शेअरिंग झालं नाही आणि त्याच्यामुळे ह्यांना प्रचारासाठी देखील कमी वेळ राहणार आहे. आणखी आपण गोष्ट बघूया की ज्यावेळेस 2020 साली मनसेने आपला हिंदुत्वाचं हे केलं, पूर्ण झेंडाच बदलून टाकला, आपल्या पक्षाचं चिन्हच बदलून टाकलं, चिन्ह म्हणजे पूर्ण भगवादारी करून टाकलं आणि हिंदू धर्माची आयडिओलॉजी त्यांनी स्वीकारली, किंवा पहिल्यापासून होतीच परंतु प्रायोरिटी हिंदू धर्माच्या आयडिओलॉजीला दिली. आणि त्याच्यामुळं शिवसेना किंवा मनसे ह्या दोघांचंही आयडिओलॉजी सेम होती, जे हिंदू धर्मासाठी काम करणं. कालांतराने एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत गेल्यानंतर असं वाटायला लागलं लोकांना की शिवसेनेचं हिंदुत्वाचं काम कमी झालेलं आहे, किंवा शिवसेना आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आता साईडला जाणार आहे आणि ते आता दुसऱ्या पक्षाच्या पक्षांशी जाऊन ती मिळालेली आहे. ह्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर घडलं, एकनाथ शिंदे निघून गेले. नंतर लोकांना वाटायला लागले की ठीक आहे, हिंदू धर्माचं कार्य उद्धव ठाकरे करत नव्हते म्हणून हिंदू धर्माच्या कार्यासाठी एकनाथ शिंदे गेले. परंतु आता 20 नंतर राज ठाकरे हे हिंदू धर्माचं त्यांनी आयडिओलॉजी स्वीकारून फर्स्ट प्रायोरिटी दिलेली हिंदू धर्माच्या गोष्टींसाठी. तर आता पुन्हा असं होईल की ह्यांच्यामध्ये साम्य नाहीये. भले जरी एकनाथ शिंदे ठाकरेंना गेले असतील सोडून, तरी देखील एकनाथ शिंदेच्या पाठीमागे आज ठाकरे ब्रँड नाहीये, कारण ठाकरे नावाचाच एक ब्रँड आहे, भले ते उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, कारण ते त्यांचे दोघांचेही गुरु म्हणा किंवा राजकीय गुरु म्हणा किंवा नातेने असतील, ते बाळासाहेब ठाकरे हे एक मोठं ब्रँड होते आणि त्या ब्रँडचा ब्रँडच असू शकतो. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे कुठलाही ब्रँड नाही. त्याच्यामुळं माणसांचं जनमत असं होणार आहे की जर एकनाथ शिंदेंना सपोर्ट करायचं आहे कुठल्या मुद्द्यावरती, हिंदुत्वाला, तर सेम मुद्दा हा राज ठाकरेंचा देखील आहे. आणि राज ठाकरे हा ब्रँड आहे, म्हणजे एकनाथ शिंदेंना जे मतं देणार आहेत ते लोक राज ठाकरेंना देतील. मी आताची गोष्ट बोलत नाही, ह्यांचं आताचं प्लॅनिंगही नाहीये. लोकसभा निवडणूक होऊन झाली, 1-2 सीटवरती राज ठाकरे तयारी होतील, ह्यांचं प्लॅनही विधानसभेचं.
कारण लोकसभा संपल्यानंतर लगेच 2 ते 4 महिन्यामध्ये विधानसभाच्या निवडणुका ह्या महाराष्ट्रात लागणार आहेत. आणि आत्ता जरी हे महायुतीमध्ये गेले किंवा कुठल्याही पक्ष युतीमध्ये गेले तर हे आत्ताचं प्लॅनिंगच नाही, हे प्लॅनिंग आहे विधानसभेतलं प्लॅनिंग आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना असं वाटणार आहे किंवा त्यांच्या खासदारांना असं वाटणार आहे की आमच्या दोघांची सेम आयडिओलॉजी झालेली, ज्या मुद्द्यावरनं आम्ही शिवसेना बाहेर पडलो की उद्धव ठाकरे आता हिंदुत्वासाठी एवढे कट्टर राहिले नाहीत किंवा उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं आहे म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंना सोडलं. परंतु उद्धव ठाकरेंना जरी हिंदुत्वाने सोडलं, एकनाथ शिंदेनी सोडलं असेल हिंदुत्वासाठी, परंतु राज ठाकरे तर हिंदुत्व घेऊन चाललेत. मग सामान्य जनता हा विचार करेल की ठीक आहे उद्धव ठाकरे हिंदुत्वाने सोडलं, पण दुसरा एक हिंदुत्ववादी नेता तयार झालेला आहे ना राज ठाकरे नावाचा. मग एकनाथ शिंदे यांचं मत विभाजन होणार राज ठाकरेंकडे. आणि ह्याच्यामुळे आज मनसेचे येण्यामुळं एकनाथ शिंदे यांचे कार्यक्रम होण्याची दिशा सुरू झालेली. त्याच्यामुळे आज त्यांचे 4-5 खासदार 5-6 खासदार जे होते लोखंडे असतील शिर्डीचे, आता लोखंडेंच्या एक जागेवरनं विषय सुरू आहे की जर अमित ठाकरे यांना मुंबई दक्षिणची जर जागा दिली तर दुसरे एक त्यांचे बाळा नांदगावकर आहेत मनसेचे नेते, त्यांना शिर्डीची जागा देऊ शकतात. आता शिर्डीमध्ये विद्यमान खासदार आहेत शिंदेचे लोखंडे म्हणून. आणि आणखी एका जागेवरनं भाजपचा विषय सुरू आहे की नाशिकमध्ये आता गोडसे जे आहेत ते ती जागा आता भाजपला पाहिजे, तर त्याही जागेवरनं हे दोघं तिघांचा विषय सुरू आहे. दोघं तिघं नाराज असल्याचं कळतंय. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं आज ते एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्या, तर त्या भेटीमध्ये काय झालं काय नाही झालं ते आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच. पण एवढं तर नक्की आहे की मनसेच्या येण्याने कुठेतरी एकनाथ शिंदे गट हा नाराज झाल्याचं मला दिसून येतंय. तुमचं मत काय, तुम्हाला काय दिसतं ह्या सगळ्या घडामोडीमधून? आणि जर खरंच मनसे येण्यामुळं एकनाथ शिंदे यांचे कार्यक्रम होणार असतील तर ह्यावरती तुमची काय प्रतिक्रिया असेल मला कमेंट करून सांगा. जय शिवराय, जय मल्हार.